लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आपण पाहतोय तर गेल्या 12 दिवसात ही चौथ्यांदा पेट्रोलमध्ये वाढ झालेली आहे. सध्या आपण पेट्रोल पंपावरती आहोत. कालचे जर रेट पाहिले तर कालच्या रेटच्या तुलनेमध्ये आजचा जो दर आहे तो जवळपास 2.63 रुपयांनी पेट्रोल वाढलेला आहे, तर 3.76 रुपयांनी डिझेल आहे ते महागलेलं आहे. एका दिवसात ही जवळपास एवढी मोठी वाढ आहे, ती गेल्या 12 दिवसातली सर्वात मोठी वाढ आहे आपल्याला म्हणावे लागेल. आपण पाहिलं तर पेट्रोलचा साठा आहे तो कुठेतरी पुरेसा नाही आहे आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये वारंवार हे पेट्रोलचे दर वाढतात. त्यामुळे वाहक असतील, चालक असतील, त्यांच्यामध्ये देखील एक नाराजीचा सूर आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. काही पेट्रोल पंप चालक आहेत ह्या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहेत. नक्की किती दर होता काल, किती दर होता पेट्रोल की कितना था कल? 108 रुपये 39 पैसे. और डीजल कितना था? 9402. कितना रुपया बढ़ गया? 2 रुपये 73 पैसा करीब है. हाँ। 273. क्या कह रहे हैं ये जो चालक आते हैं, गाड़ी वाले आते हैं, क्या कहना है उनका? नहीं, अभी तो चालू हुआ ना. हाँ। अभी तो चालू हुआ है. 12 दिन में ये बढ़ रहा है. हाँ, बढ़ रहा है. कहाँ पे तो नाराज़गी है, कहाँ पे जो आते हैं गाड़ी चलाने के लिए, गाड़ी लेके आते हैं पेट्रोल भरने के लिए, कहाँ पे तो नाराज़ है. नहीं, वो तो नाराज़ रहेंगे ना. हाँ। तो ज़्यादा भाव देना पड़ेगा तो नाराज़ रहेंगे ना. तो नक्की है. और बढ़ेंगे क्या लगता है रेट? हो सकता है. देखील आपण पाहिलं तर पेट्रोलचे दर हे वाढू शकतात असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु सध्या आपण जर या ठिकाणी मीटर पॉईंटवरती पाहिलं तर 111.12 रुपये एवढा पेट्रोलचा दर आहे तो सध्या पाहायला मिळतोय. काही या ठिकाणी आहेत ते वाहन चालक आहेत, ते बोलत असताना त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर आहे तो पाहायला मिळतो. परंतु ही लाक्षणिक मोठी वाढ आहे, ती वाढ या ठिकाणी म्हणावी लागेल आणि या वाढीमुळे एकंदरच जो चालक वर्ग आहे तो कुठेतरी नाराज झाल्याचं देखील आपल्याला चित्र पाहायला मिळतं. काही चालक देखील असतात की जे या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी येत असतात, काही CNG भरत असतात, परंतु त्यांना पेट्रोल देखील लागतं. पेट्रोल का दाम वापस बढ़ गया, पेट्रोलचे दर पुन्हा वाढलेले आहेत. काय नाराजगी आहे का, काय वाटतं? पेट्रोल अभी हम डाले नहीं हैं गाड़ी में अपनी, लेकिन बढ़ रहा है, कैसा लग तो दिक्कत होएगा ना. दिक्कत होएगा. दिक्कत हो रहा है. कहाँ पे तो ज़्यादा पैसा लग रहा है. हाँ, ज़्यादा पैसे लगेगा. क्या लगता है कम होना चाहिए? हाँ, मतलब जो है कम से कम वो तो रहे. हाँ. दिन ब दिन बढ़ रहा है लेकिन. नहीं, बढ़ना नहीं चाहिए. काका काय सांगाल, दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढतात, कुठेतरी नाराजगी का? सर्वीकडे नाराजीच चालू आहे. मोदी बोलतो अच्छे दिन आएगा. कुठं अच्छे दिन आले? अच्छे दिन आले कुठं सांगा ना तुम्ही. हां, आम्ही खायचं काय, जगायचं कसं? आम्ही तेल खाऊ नका बोलतो, सोना खरेदी करू नका आणि स्वतः हे मोठ्या मोठ्या फ्लॅटने फिरतोय. एकनाथ शिंदे काल एका दिवसासाठी कुठली काही इलेक्ट्रिक गाडीमध्ये एक दिवस फिरला ना, आता सगळीकडे फिरतो मोठ्या मोठ्या गाडीमध्ये. आम्ही सामान्य माणसं करायचं काय म्हणून? आम्हाला गॅस नाही भेटत आहे, याचं लाईन लावावं लागते. डिझेल नाही, पेट्रोल नाही, गावाला जायला आम्हाला भेटत नाही. काय रत्नागिरीचे पुरे पेट्रोल पंप पुरे बंद झालेले आहेत. दापोलीला परवा गेलो, आम्हाला 2000 पेट्रोल लागायला लागला. मुंबईमध्ये काय पेट्रोल भेटतंय का? मुंबईमध्ये देखील अशीच परिस्थिती होईल काही दिवसांनी? काही दिवस असेच होणार आहे. मोदी बोलतो ना अच्छे दिन, कुठे अच्छे दिन आले सांगा तुम्ही ना. आम्हाला काय सामान्य आम्ही करायचं काय? हे लोक गरीब लोक काय करणार सांगा? खायचं का आम्ही कसं? पेट्रोल वाढलं, कुठेतरी टॅक्सीचे दर वाढलेत का तुमच्या? टॅक्सीचा दर वाढवलेत त्यांना अजून. ज्या CNG आता वाढला, CNG वाढलाय, डिझेल वाढलाय, पेट्रोल वाढलाय. 108-10 रुपये पेट्रोल. मग आम्ही करायचं खायचं का? आम्ही सामान्य करायचं का? आम्ही सांगायला प्रवासी काय बोलतात जेव्हा प्रवासी बोलतात का ते तुमच्या भाड्याचं मी घ्या बोलतो, पण भाडं आमचं वाढवलं नाही. आम्ही करणार काय मग टॅक्सीमध्ये सांगायला? सकाळ मी 6 वाजता 5 वाजता दिवसभर, रातभर, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पण दिवसभर आम्ही नोकरी करतो. का आम्हाला भेटतो मी सांगायला? मोदी बोलतो अच्छे दिन आहे का? अच्छे दिन. जेवढे भ्रष्टाचार करतात तेवढे जण तेवढं आतमध्ये करतात. त्यांना तेवढे काय नाही. मोठ्या मोठ्या लोक, मंत्री लोक कधी लाईनी भेटले का तुम्हाला लावायला? कधी लाईनमध्ये भेटलेत का कधी? त्यांच्याकडे पेट्रोलचा डिझेल साठा आहे आणि बोलतो आमच्या भरपूर साठा आहे. मग साठा पेट्रोल गेला कुठं? मग पेट्रोल डिझेल गेले कुठं? मग सांगा तुम्ही ना आम्हाला. काहीतरी विचार पाहिजे, करा पाहिजे ना. तो बोलतो पेट्रोल साठा बिलकुल कमी नाही, आमच्याकडे भरपूर आहे. मग लाईन काय लागते मग? आता बीड संपूर्णपणे आक्रोश आहे तो आपल्याला या ठिकाणी प्रवाशांचा पाहायला मिळतोय. वाहन चालक आहेत त्यांचा पाहायला मिळतो. परंतु सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत ते वाढलेले आहेत. आपण पाहतोय की नवीन दरानुसार आजपासून जी एंट्री आहे ती देखील सुरू करण्यात आलेली आहे. जे रेट्स आहेत ते या मशीनमध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि कालच्या दिवसापेक्षा आजच्या दिवसामध्ये ही लाक्षणिक वाढ आहे. म्हणजे ज्यांनी काल पेट्रोल भरलेलं होतं त्या तुलनेमध्ये आज त्यांना जास्त पैसे, म्हणजे 2 रुपये 63 पैसे पेट्रोलसाठी, डिझेलसाठी 3 रुपये 76 पैसे आहेत ते जास्त मोजावे लागतात. त्यामुळे नाराजीचा सूर आहे तो सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळतोय. मुंबईत आजपासून जवळपास 12 दिवसामध्ये एवढे पैसे वाढलेले आहेत. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.